अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमधील अनेक ठिकाणी पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियमानुसार सर्व बोरवेल, हातपंप आणि जीर्ण अवस्थेतील विहिरींची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सध्या अस्तित्वात असलेला 200 फुटांपर्यंत बोरवेल खोलीचा नियम मेळघाटसारख्या भौगोलिकदृष्ट्या कठीण भागासाठी अपुरा ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवीन बोरवेलसाठी 400 ते 500 फुटांपर्यंत खोली वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल येवले यांनी शासनाकडे ही मागणी आग्रहीपणे मांडली असून पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि योग्य नियोजन राखून प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशीही मागणी करण्यात आली आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून मेळघाटातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीची कार्यवाही आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. आज कामिदा या गावामध्ये आम्ही आलेलो आहे. इथं ह्या हातपंपला वॉटर लेवल कमी झाल्यामुळं अर्धा एक तास हापसी हलवल्यावरही पाणी येत नाही आहे आणि गावातील आमच्या आदिवासी नागरिकांना पाण्यासाठी इथून 1 किलोमीटर जंगलामध्ये विहीर आहे, त्या विहिरीवर जावं लागत आहे. त्या विहिरीची पण पाण्याची पातळी कमी झालेली आहे. शासनाचा धोरणच चुकीचं आहे. आज आम्ही पाहतो मेळघाटमध्ये प्रत्येक ठिकाणी वॉटर लेवल कमी असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही आणि या हातपंप, बोरवेल शासकीय ज्या यंत्रणेमधून काम केल्या जाते त्यांचा नियमच हा आहे की 200 फुटाच्या खाली बोरवेल करता येत नाही. त्याचे पाईप वॉटर लेवल कमी झाल्यावर पण त्याची पाईप वाढवता येत नाही. हातपंप सुद्धा 200 फुटाच्या वर करता येत नाही. त्यामुळे माझी सरकारला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये धारणी, चिखलदरा या भागामध्ये हा डोंगराळ भाग आहे आणि इथं पाण्याची पातळी खूप कमी आहे. त्यामुळं या हातपंप, बोरवेल या योजनांसाठी सरकारने तो नियम शिथिल करून त्यांना इथं 400-500 फुटापर्यंत जी वॉटर लेवल आहे, जो पाणी मिळेल तोपर्यंत त्यांना खोदण्याची परवानगी द्यावी अशी एक नम्र विनंती आहे. कारण आज आम्ही बघतो की वॉटर लेवल कमी झाल्यामुळं या सगळ्या शासकीय योजना कमकुवत होत आहे आणि त्यांना पाणी मिळत नाही आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. करोडो रुपयांच्या योजना या पाण्याच्या पातळीमुळं फेल होत आहे. त्याच्यामुळं शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि गांभीर्याने लक्ष देऊन आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देऊन सगळ्यांनी या प्रश्नासाठी आवाज उचलायला पाहिजे. आणि मेळघाटमध्ये विशेष बाब म्हणून मेळघाट, चिखलदरा, धारणी तालुक्यामध्ये वॉटर लेवल कमी असल्यामुळं त्यांना 200 फुटाच्या वर पाणी लागेपर्यंत जेवढं फूट आतमध्ये जाऊ शकते तेवढं त्यांना परवानगी द्यावी, ही एक आमची युवक काँग्रेसची मागणी आहे. येणाऱ्या काळात याकडे लक्ष दिलं तर मेळघाटमध्ये नक्कीच प्रत्येक गावामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि योग्य त्यांना पिण्याचं पाणी मिळेल. धन्यवाद.